इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होणार, एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार। मंडळी, लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला बहुमत मिळाले। मात्र अशी परिस्थिती असली तरी गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर या निवडणुकीतील परिस्थिती काहीशी वेगळी आहे। मागील 2 निवडणुका देशातील जनतेने भारतीय जनता पक्ष या एका पक्षाला बहुमत दिलं होतं। मात्र यावेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून 33 जागा दूर आहेत। म्हणजेच एनडीए मध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यांना 240 जागा मिळाल्या। त्यानंतर टीडीपी नितीश कुमार यांचा जनता दल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि इतर मित्र पक्षांच्या मिळून 294 जागा एनडीएला मिळाल्या आहेत। परंतु या सगळ्या एकूण परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय फायदा होऊ शकतो, कारण एकूणच भाजपला मिळालेल्या कमी जागा एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडल्याचं येत्या काळात पाहायला मिळणार आहे। ते कसं, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व असा बंड घडवून आणलं। आपल्यासोबत 40हून अधिक आमदार, 12 खासदारांना घेत त्यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवलं। त्यांनी दाखवलेल्या धाडसाचं फळ म्हणून भारतीय जनता पक्षानं त्यांना भाजप शिवसेना युतीच्या सरकारचं नेतृत्व सोपवलं। मात्र यानंतर सर्वांना लोकसभा निवडणुकीची उत्सुकता होती, त्यामध्ये एकनाथ शिंदे कशा प्रकारे प्रदर्शन करतील, यांचे खासदार किती निवडून येतील याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती। मंगळवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि ही उत्सुकता संपली। या निकालामध्ये राज्यात काँग्रेसचे सर्वात जास्त 13 खासदार, भाजपचे 9, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9, राष्ट्रवादी शरद पवार यांचे 8 तर एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार निवडून आले। जागा वाटप झाल्यानुसार टक्केवारी काढल्यास शरद पवारांनंतर एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचं दिसून आलं। याचं कारण म्हणजे महायुतीमध्ये 48 जागांपैकी भाजपने 28 जागा लढवल्या, मात्र केवळ 9 जागांवरच त्यांना विजय मिळवता आला, तर एकनाथ शिंदे यांच्या वाटेला 15 जागा आल्या, त्यात त्यांनी 7 जागांवर विजय मिळवला। त्यामुळे एनडीए मध्ये त्यांचं स्थान आणखीनच मजबूत झालं आहे। त्यातच भाजपला 240 जागा मिळाल्यामुळे त्यांना बहुमतासाठी आणखी 33 जागांची आवश्यकता होती। यामध्ये आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पक्षाचे 18 खासदार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या 12 खासदारांसह एकनाथ शिंदे यांच्या 7 खासदारांची देखील भूमिका महत्त्वाची आहे। याचाच परिणाम म्हणून बुधवारी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्या बाजूला 3ऱ्या स्थानी एकनाथ शिंदेंचं स्थान होतं। यावरून आता मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळामध्ये भाजपसह टीडीपी आणि जेडीयू चे मंत्री असतील। मात्र एकनाथ शिंदे यांच्या 7 खासदारांपैकी 2 खासदार केंद्रात मंत्री बनण्याची शक्यता आहे, असं यापूर्वीही घडलेलं आहे। 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार 13 महिन्यांमध्ये कोसळलं होतं। त्यानंतर मध्यावधी निवडणुका लागल्या, त्यानंतर पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आलं। त्यावेळी देखील शिवसेना, नितीश कुमार यांचा जनता दल आणि चंद्रबाबू नायडूंची टीडीपी हे संयुक्तरित्या सरकारमध्ये होते। त्यावेळी शिवसेनेला लोकसभा अध्यक्ष पद देखील काही वर्षांसाठी मिळालं होतं। आता यावेळी जनता दल आणि चंद्रबाबू नायडू अटल बिहारी वाजपेयी सरकारमधील त्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करण्याचा आग्रह धरत आहे। असं झाल्यास शिवसेनेला 2 मंत्रिपद सहज मिळू शकतील। परिणामी उद्धव ठाकरेंपासून वेगळी वाट धरणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं यामुळे राजकीय बळ नक्कीच वाढणार आहे। शिवाय याचा थेट फायदा त्यांना पक्ष वाढवण्यासाठी होणार आहे, कारण थेट केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानं मोठ्या प्रमाणात निधी मिळेल आणि कार्यकर्त्यांना कामं देता येईल। यामुळे भाजपला जरी कमी जागा मिळाल्या असल्या तरी याचा कुठेतरी फायदा हा एकनाथ शिंदे यांना होताना दिसून येतोय। याचा फायदा त्यांना 6 महिन्यांनी होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। आता यामध्ये 7 खासदारांपैकी विचार केल्यास श्रीकांत शिंदे हे उच्च शिक्षित आहेत, परंतु त्यांचे वडील म्हणजेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यानं त्यांनाच मंत्रिपद भाजप देईल की नाही हे तुर्तच सांगता येणं कठीण आहे। एकूणच शिवसेनेच्या 7 खासदारांमध्ये विचार केला तर प्रतापराव जाधव हे सर्वात अनुभवी खासदार आहेत, कारण त्यांनी सलग 5व्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे। त्यामुळे मंत्रिपदाची यादी करायची झाल्यास त्यांचं नाव अग्रस्थानी राहण्याची दाट शक्यता आहे। यानंतर संदीपान भुमरे यांनाही कदाचित मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं। याचं कारण म्हणजे पैठण विधानसभेतून ते 5 वेळा आमदार होते। इतकंच नव्हे तर गेल्या 4.5 वर्षापासून ते राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत। त्यात विशेष म्हणजे गेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री पदासह संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत। त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा मंत्रिपदासाठी होऊ शकते। परिणामी एनडीएच्या सरकारमध्ये भाजप, टीडीपी, जेडीयू यांच्यासह शिवसेनेचाही महत्त्वाचा वाटा असेल। त्यामुळे उद्धव ठाकरेंपासून वेगळी चूल मांडल्यानंतर सर्वात जास्त फायदा या निवडणुकीत झाल्याचं दिसून येत आहे। यातच सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे एनडीएची पहिली बैठक पार पडली असून यात 17वी लोकसभा विसर्जित करण्यात आली असून पंतप्रधान मोदी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आणि यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप प्रणित एनडीए सरकारला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे।
तसं औपचारिक पत्र देखील त्यांनी प्रसिद्ध केलं आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच देशभरातील एनडीएतील घटक पक्षांनी देखील भाजपला समर्थनाचं पत्र दिलं आहे। यानंतर आता भाजपने राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार येत्या 8 जून रोजी मोदी यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान दिल्लीमध्ये मोदी यांच्या शपथविधीची तयारी चालू झाली आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी इतर देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार आहे। मोदी यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील 8 जून रोजी शपथ घेतील अशी शक्यता आहे। महाराष्ट्रात महायुतीला यश मिळालं नसलं तरी एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला केंद्रात मात्र चांगले दिवस आणि मंत्रिपद लागण्याची शक्यता आहे। येत्या काळात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणारच आहेत। देशाच्या राजकारणात अजून कुठल्या घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास या सगळ्या घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमधून कळवायला विसरू नका। या विशेष रिपोर्टसह मी तुमची रजा घेतो। कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।